जी पत्रकार परिषद या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे। सध्या ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। नेमकी कशा संदर्भात पत्रकार परिषद आहे ते खुलासा सध्या थोड्याच वेळात होणार आहे। आपल्यासोबत राहुल मोठे लाईव्ह आहे। आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी प्रथम हार्दिक स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। कालच्या संक्रांतीच्या शुभेच्छा देतो, दर्पण दिनाच्या शुभेच्छा देतो। आजची ही पत्रकार परिषद जी आहे ती परवा पालकमंत्री तानाजी सावंत यांनी भूम बस स्टँडच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये माझ्यावर काही टीका केली, त्याच्यामध्ये काही टक्केवारीची टीका केली, 15 वर्षामध्ये काय केलं याच्याबद्दल ते बोलले। त्याला उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आणि त्याचबरोबर भूम शहराचा आणि तालुक्याचा कळीचा मुद्दा असणारा भूम बस स्टँड याच्याबद्दल देखील मी बोलणार आहे। सुरुवातीला त्यांनी माझ्यावर 15 वर्षामध्ये काय केलं हे प्रत्येक भाषणामध्ये ते विचारत असतात आणि त्याच्यामुळे मला मी काय 15 वर्षामध्ये काम केलेलं आहे ही सांगण्याची संधी मला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मिळालेली आहे। फक्त थोडक्यात जी महत्त्वाची कामं आहेत हीच मी इथं सांगणार आहे। जास्त बाकीचा फापट बसारा इथं काही सांगणार नाही। मतदारसंघाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे सिंचनाचा, आणि सिंचनाचं जी कामं मी केलेली आहेत, कामं म्हणजे जलपूजनापासून तुमच्या भूमिपूजनापासून ते जलपूजनापर्यंत सर्व कामं ही 15 वर्षात अनेक तलाव मी या ठिकाणी केलेले आहेत। सीना कोळेगाव जर सोडलं तर बाकीचे जे काय आम्ही आता नावं घेणार आहे ती सगळीचे सगळी 100% कामं A to Z असं हे माझ्या कालावधीमध्ये झालेलं आहे। सुरुवातीला सीना कोळेगाव धरण हे सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं भूमिपूजन झालं होतं, माझ्या काळामध्ये आपण त्याचं जलपूजन केलं। त्यावेळेस त्याची 500 कोटी रुपये खर्च होता। शिराळा उपसा सिंचन योजना मार्गी लावली, आनाळा उपसा सिंचन योजना मार्गी लावली, पांढरेवाडीचा तलाव मार्गी लावला, सोनगिरी तलाव असेल, यसवंडी तलाव असेल, इसरूप असेल, पिंपळगाव लिंगे असेल, दुधाळवाडी असेल, कडकनाथवाडी असेल, इराची वाडीचा तलाव अजून अपूर्ण आहे परंतु त्याचं 80% काम माझ्या कालावधीमध्ये पूर्ण झालेलं होतं। हातोला स्टोरेज टँक असेल, वांगी साठवण तलाव असेल, अशी अनेक सिंचनाची कामं ज्याची किंमत त्यावेळेस 1000 कोटी, आज जर म्हटलं तर जवळजवळ 5000 कोटीच्या वर ह्या सर्व सिंचन प्रकल्पाची किंमत जाते। हे झालं सिंचनाच्या बाबतीत। MECच्या बाबतीत दुसरा शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न असतो। 15 वर्षाच्या कालावधीमध्ये यसवंडी 33 kV, सुकटा 33 kV, वरुड 33 kV, आंतरगाव, डोंजा, ढगपिंपरी, पारडी, पिंपळगाव लिंगी, परांड्याचं 220 kV सबस्टेशन ज्याची किंमत 200 कोटी रुपये त्यावेळेस होती। आणि असं जर आपण ह्या सगळं जर केलं तर 1000 कोटीच्या आसपास ही MECBची कामं आपण आपल्या मतदारसंघामध्ये मागच्या कालावधीमध्ये केली। शासकीय इमारती भूम शहरामध्ये असेल, परांडा असेल, वाशी असेल, अशा अनेक इमारती आपण उभा केल्या। ह्याच्यामध्ये भूम, परांडा, वाशी तिन्ही तालुक्यामध्ये तहसील इमारतीच्या बिल्डिंग आपण उभा केल्या। भूम सेंट्रल बिल्डिंग केली, भूम सेशन कोर्ट केलं, वाशीचं कोर्टाची इमारत पूर्ण केली, परांडा कोर्ट इमारत केली, सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह भूम आणि परांडा दोन्हीकडे केले, भूम DYSP ऑफिस केलं, भूम ITI नवीन इमारत केली, पशु दवाखाना, वैद्यकीय दवाखाना आपण केला, आणि अनेक अशा इमारती आपण मतदारसंघामध्ये पूर्ण केलेल्या आहेत। त्या आज आपल्याला पूर्ण अस्तित्वात असणाऱ्या बिल्डिंग उभा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मला फक्त ही मोजकी कामं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत। मतदारसंघाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा सिंचनाचा प्रश्न असतो। मी जी ही तलावाची कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये शाश्वत पाणी साठा उपलब्ध झालेला आहे। भविष्यामध्ये 50 वर्षानं राहुल मोठे असेल नसेल, तानाजी सावंत असेल नसेल, परंतु धरणामध्ये मी जो पाणी साठा शाश्वत उभा केलेला आहे 50 वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्याला त्या पाण्याचा फायदा होणार आहे।
माझे वडील कैलासवासी मारुद्र मोठे बाप्पा होते, त्यांनी संगमेश्वर प्रकल्प केला, तांबेवाडी केला, साकत केला. आज 25 वर्षानंतर सुद्धा त्या धरणामध्ये पाणीसाठा आणि शाश्वत पाणीसाठा उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. ह्याला शाश्वत विकास म्हणतात, जो आयुष्यभर त्या ठिकाणी लोकांच्या मदतीला येतो. कुठंतरी इलेक्शन आलं आणि मग मुरुम टाकला 1,00,000-2 लाखाचा, पोकलेन मशीन लावली, JCP लावली, कुठंतरी नदी नाले खाणले, अशा पद्धतीचं मलमपट्टीचं काम आमचं नाही. हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं, प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं सांगू इच्छितो. मला या ठिकाणी सांगायचं आहे की सिंचनाचं क्षेत्र वाढलं आणि म्हणूनच तानाजी सावंत यांनी आपल्या मतदारसंघामध्ये खाजगी कारखाना टाकला. सिंचन क्षेत्र वाढलं नसतं, विकास झाला नसता, तर त्यांनी आपल्या मतदारसंघात खाजगी कारखाना टाकलाच नसता. त्यांनी जो हा कारखाना टाकलेला आहे, हाच मी केलेल्या विकास कामाची पावती आहे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. जर पाणीच नसतं तर इथं कारखाना त्यांनी टाकायचा विषयच नव्हता. कालच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी माझ्यावर टक्केवारीचे आरोप केले, परंतु ते टक्केवारीचे मोहगम आरोप असतात, त्याच्यामध्ये कसलाही त्याला पुरावा नसतो. मोहगम पद्धतीनं, तुम्हाला माहिती आहे, मी 15 वर्ष आमदार होतो, एक तरी बातमी टक्केवारीची पेपरमध्ये माझ्या विरोधात आलेली आहे का? इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेली आहे का? एकही बातमी तुम्हाला सापडणार नाही. परंतु आता ह्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये, आमदारकीच्या कालावधीमध्ये काय काय केले हे मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे. काल परवा सगळ्यात महत्त्वाचा, विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राचे, त्यांनी 8,000 कोटी रुपयाचा ॲम्ब्युलन्स घोटाळा बाहेर काढलेला आहे. त्याची प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली. विजय वडेट्टीवार काय म्हणाले? हे टेंडर तानाजी सावंत यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकाला मिळवून देण्यासाठी 7 दिवसाचं फक्त टेंडर नोटीस काढली आणि त्याच्यामध्ये स्वतः तानाजी सावंत हे पार्टनर आहेत. एखादं ग्रामपंचायतचं जर आपण टेंडर काढायचं म्हटलं 5-10 लाखाचं, तर आपण 1 महिन्याची मुदत, 3 आठवड्याची तरी मुदत त्या ठिकाणी ठेवतो आणि एवढं मोठं टेंडर असताना तुम्ही 8 दिवसाचं टेंडर का काढता? हा प्रश्न विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबांनी केलेला आहे आणि हे टेंडर कॅन्सल करण्याची मागणी विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये ह्याच्याबद्दल काय होतंय हे आपल्याला थोडी वाट पाहावं लागेल. परंतु ह्याच्या अगोदर अधिवेशन चालू होतं. अधिवेशनाच्या काळामध्ये 3200 कोटी रुपयाचं टेंडर तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्याच्या मार्फत काढलेलं होतं. जे वेगवेगळे महाराष्ट्रामध्ये दवाखाने आहेत, तिथं कंत्राटी पद्धतीनं सफाई कामगारांना त्या ठिकाणी भरती करण्यासाठीचं हे टेंडर होतं. परंतु अधिवेशनाच्या काळामध्ये अनेक आपल्या मीडियाच्या मित्रांनी, इलेक्ट्रॉनिक मीडियानी, अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी हा विषय धरला आणि नाईलाजांना हे 3200 कोटी रुपयाचं टेंडर सरकारला कॅन्सल करावं लागलं. त्याचं कागदपत्र देखील माझ्याकडे या ठिकाणी आहेत. त्यानंतर मधल्या काळामध्ये संजय राऊत यांनी तानाजी सावंत यांच्यावर काय आरोप केले? ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1200 डॉक्टर्स आहेत आणि ह्या डॉक्टर्सला आरोग्य खात्यामध्ये सामावून घेण्यासाठी त्यांनी 4 लाख प्रत्येकाकडून गोळा केलेले आहेत. 1200 लोकांकडून जर तुम्हाला या ठिकाणी 4 लाखांनी पैसे गोळा केले तर 50 कोटीची रक्कम त्यांनी ह्या सर्व डॉक्टर्सला आरोग्य खात्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी घेतलेले आहेत. हे मीडियामध्ये सगळीकडे आलेलं आहे. एका चॅनलवर नाही आलं, अनेक चॅनलवर आलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा, MPSC मध्ये मुलं अभ्यास करतात, त्यातून ज्यांचं आरोग्य उपसंचालक म्हणून निवड झालेली आहे, त्यांना जर पोस्टिंग द्यायची असेल तर 50 लाख रुपये दिले पाहिजेत, अशा पद्धतीचं आरोग्य खात्यामध्ये काम चालू होतं. जे पैसे देणार नाहीत त्यांना साईड पोस्टिंग दिली गेली आणि त्याच्यामध्ये ह्या MPSCचे जे मुलं काम कष्ट करून येतात त्यांना चांगली पोस्टिंग त्या ठिकाणी मिळालेली नाही.
महात्मा फुले जन आरोग्य योजना चा रेट तर सगळीकडं छोट्या मोठ्या हॉस्पिटलला सुद्धा माहिती आहे। एक बेडला 1 लाख रुपये, म्हणजे 10 बेडचं जर एखादं हॉस्पिटलला जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करायचं असेल आरोग्य खात्याने तर 10 लाख रुपये मोजावे लागतात। 50 खाटाचं हॉस्पिटल असेल तर 50 लाख मोजावे लागतात। अशा पद्धतीनं ह्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं या ठिकाणी काम चालू आहे। टाइम्स महाराष्ट्र ह्या न्यूज चॅनलने तर तानाजी सावंत यांचं रेट कार्डच प्रसिद्ध केलेलं आहे। डायरेक्टरला 40 ते 50 लाख, डेप्युटी डायरेक्टरला 30 ते 40 लाख, DHO साठी 25 ते 30 लाख, सिव्हिल सर्जनसाठी 25 ते 30 लाख, MS साठी 7 ते 10 लाख, मेडिकल ऑफिसरसाठी 2 ते 5 लाख, अशा पद्धतीचं रेट कार्ड त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं जाहीर केलेलं आहे। दुसऱ्या मंत्र्याचं टीव्ही मध्ये काय येतं का हो? कोणत्या बातम्या येतात का? ह्यांच्याच खात्याच्या काय येतात? आणि ह्या सर्व गोष्टी संजय राऊत सारख्यांनी त्यांच्यावर आरोप केलेत, अनेक मीडियाच्या लोकांनी आरोप केलेत, अनेक पत्रकारांनी त्यांच्या वेगवेगळ्या पत्रकारामध्ये ह्या बातम्या टाकलेले, त्याचं एकाचंही खंडन तानाजी सावंत यांनी या ठिकाणी केलेलं नाही। उस्मानाबाद जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, परभणीचे पालकमंत्री आहेत। DPDCच्या बैठकीमध्ये जो निधी ग्रामपंचायतीला जनसुविधेच्या माध्यमातून दिला जातो तो त्या ग्रामपंचायतीचा अधिकार आहे। जिल्हा परिषद असताना जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा निधी त्या गावात दिला जात होता, परंतु ग्रामपंचायतीला जो निधी दिला जातो त्याच्यासाठी सुद्धा आज पैसे द्यावे लागत आहेत। त्याचा पुरावा म्हणजे तुमच्या परभणीला त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केला की तुम्ही DPDCचा निधी हा पैसे घेऊन वाटप केलेला आहे। त्याला त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला। आणि आजची सगळ्यात लेटेस्ट बातमी म्हणजे त्या स्टेला किंवा त्या DPDCच्या निधीला कोर्टाने सुद्धा स्टे दिलेला आहे। 3 महिने हे प्रकरण कोर्टामध्ये अडकलेलं आहे आणि म्हणून त्यांचं परभणीचं पालकमंत्री पद त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेलं आहे। कोर्टामध्ये एखादा माणूस एखादा जज स्टे देतो म्हणजे प्रथम दर्शनी ह्याच्यामध्ये काहीतरी घोटाळा झालाय, ह्याच्याशिवाय कोर्ट स्टे देत नसताना 3 महिने झालं ह्या DPDCच्या जो निधी वाटप परभणीचा झालेला त्याच्यावर स्टे आलेला आहे। तीच पद्धत आपल्या उस्मानाबाद मध्ये सुद्धा आहे। हे आरोग्य खात्याचं वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगितलेल्या आहेत। अशा आता हे आरोग्य खात्याचं असं झालंय की आरोग्य व्यवस्था सलाईनवर आणि मंत्र्याचं लक्ष कमिशनवर ही टॅगलाईन झाली। आता भाषणामध्ये त्यांनी माझ्यावर जरूर टीका करावी। आतापर्यंत 2च मुद्दे माझ्यावर ते टीका करतात की गिरोलीला स्मशानभूमी नाही आणि गिरोलीला पाणी पुरवठा झालेला नाही। तर मी कागदपत्रच या ठिकाणी आणलेली आहेत की आमदार असताना गिरोलीची पाणी पुरवठा पूर्ण झालेली कागदपत्र मी इथं आणलेली आहेत। त्याचबरोबर स्मशानभूमीचा जो विषय होता, माझ्या गावामध्ये 10 ते 15 कोटीच्या वर निधी मी एका छोट्या गावात ज्याची लोकसंख्या 1500-2000 आहे अशा ठिकाणी जवळ 10-15 कोटीच्या वर मी निधी आणलेला आहे। स्मशानभूमीला आमच्या गावामध्ये गावाच्या बाहेर स्मशानभूमी झाली पाहिजे म्हणून लोकांची मागणी होती। जिथं स्मशानभूमी होणार होती तिथं काही लोकांचे कोटे होते आणि ते कोटे आपण चर्चेच्या माध्यमातून काढण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागला, परंतु त्याला निधी मी आमदार असतानाच टाकलेला आहे। त्याच्यानंतर ती जर निधी लॅप झाला तर आपल्याला अडचण येईल म्हणून आमदार नसताना 25-15 या हेड खाली त्यावेळेस आपला पक्षही सत्तेत होता, आपल्या पक्षाच्या कोट्यातून आपण त्यासाठी निधी आणलेला आहे। त्याचं काम शेवटच्या टप्प्यावर आहे। माझ्या गावावर त्यांनी टीका केली, त्यावेळेस त्यांच्या गावावर काहीतरी आपण बोलू म्हणून मी त्यांच्या गावाचा शोध घेतला, तर त्यांचं गाव काय आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये सापडलं नाही, जिल्ह्यामध्ये सापडलं नाही। सोलापूरला वाकाव या गावामध्ये ते राहतात असं समजलं आणि तिथं मी विचारणा केली काय विकास केला, तर मला त्या ठिकाणी त्यांच्याच स्मशानभूमीला रस्ता नाही अशा पद्धतीचं तिथल्या लोकांनी सांगितलं। त्याचं सुद्धा पेपर मी तुम्हाला या ठिकाणी आणलेला आहे।
त्या पेपरचं हेडिंगच आहे, जिवंतपणे सोसाव्या लागत आहेत मरण यातना. हे वाकावच आहे, मला ही काढायची काही गरज नव्हती. परंतु त्यांनी माझ्यावर जे 2 आरोप करतात हे अतिशय चुकीचे आहेत, हे सांगण्यासाठी मी आपल्या या ठिकाणी आलेलो आहे. भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं की आपला जिल्हा मागास आहे, मतदारसंघ मागास आहे. कशाने मतदारसंघ मागास आहे हा माझा त्यांना प्रश्न आहे. आज 25 लाख टन ऊस आपल्या मतदारसंघातून वेगवेगळ्या कारखान्याला जातोय. जवळजवळ 400 ते 500 कोटी रुपये ऊसाचे आज शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. 5 लाख लिटर दूध आपल्या मतदारसंघामध्ये, त्याचा पैसे शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत आहेत. सोयाबीन असेल, बाकीच्या गोष्टी असेल, छोटे मोठे उद्योगधंदे असतील, ही सर्व गोष्टी या ठिकाणी लोक चांगल्या पद्धतीनं करतायत. आपल्या मतदारसंघामध्ये ही सिंचनाची मी कामं केली, परंतु ह्याचं श्रेय काही मी एकटा घेत नाही. यामध्ये माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे बाप्पा, त्यांच्या काळामध्ये काही कामं झाली. माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या काळामध्ये काही कामं झाली. माजी आमदार सिद्दीवाल यांच्या काळामध्ये काही कामं झाली. नानासाहेब देशमुख यांच्या काळामध्ये काही कामं झाली. आम्ही ह्या मतदारसंघाचे भूमिपुत्र आहोत. आनाळकर साहेबांच्या काळामध्ये काही कामं झाली. आष्टेकर साहेबांच्या कामामध्ये काही कामं झाली. आम्ही ह्या मतदारसंघाचे भूमिपुत्र आहोत. प्रत्येकाचा सहभाग ह्या मतदारसंघाच्या विकासामध्ये झालेला आहे. आणि हा उपरा बाहेर जिल्ह्यातून येऊन आपल्याला इथं शिकवतो की ह्या मतदारसंघामध्ये काहीच विकास झालेला नाही, हे अतिशय चुकीचं आहे. आणि खरं तर त्यांनी त्यांच्या या कालावधीमध्ये काय केलं हे लोकांना या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ह्याच्यामध्ये माजी आमदार ठाकूर साहेब यांचं सुद्धा त्यांच्या कालावधीमध्ये बरेच कामं झालेले आहेत. एखादं नाव चुकून कुणाचं राहिलं तर माफ करा, परंतु जेवढे माझे आमदार झाले सगळ्यांचंच आहे, नुसतं आमदारांचं नाही. त्याच्यामध्ये लोकांचं, शेतकऱ्यांचं, सगळ्यांचाच सहभाग आहे. आणि आपण आपला मतदारसंघ चांगल्या पद्धतीनं 500 कोटी रुपये ऊसाचे आज येत आहेत. ही काही साधी गोष्ट नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजके 10-15 तालुके असतील जिथे एका मतदारसंघामध्ये 500 कोटी रुपयाचं पेमेंट ऊसाचं येते. आणि कशाने आपला मतदारसंघ मागास आहे? त्यांनी ह्याच्या पुढे आपल्या मतदारसंघाला मागास अजिबात म्हटलं नाही पाहिजे, हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आपल्या मतदारसंघाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे उजनी धरणातून सीना गोळेगाव मध्ये बोगदानच्या माध्यमातून पाणी आणायचा. मी आमदार असताना ह्याचं टेंडर काढलं होतं. माझा पराभव झाला, तो मी स्वीकारला आणि परत नवीन जोमानं कामाला लावलो. मी जर 4थ्यांदा आमदार झालो असतो तर पहिल्या वर्षातच हे पाणी आपल्या मतदारसंघात आणलं असतं. परंतु ठीक आहे, पुढे अजून आपण तो प्रयत्न करणार होतो. ते पाणी आपल्या उंबरट्यावर आलेलं आहे. 25% काम फक्त राहिलं होतं. परवा त्यांनी भाषणामध्ये काय सांगितलं की मी 11,000 कोटी रुपयाचा निधी ह्या प्रकल्पासाठी आणला. 2 वर्ष वाया गेली नसती तर हे पाणी मतदारसंघामध्ये मागच आलं असतं. मला ह्याचा खेद वाटतो. मला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना विचारायचंय, अरे बाबा कशाचे 2 वर्ष वाया गेले हे मतदारात सांग, कशामुळे गेले? 11,000 कोटी आणले म्हणतो आणि मग पाणी मतदारसंघात का आलं नाही, हा मला त्यांना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रश्न आहे. 5 वर्षामध्ये 1 वर्षात पाणी आलं असतं आणि तुम्ही म्हणताय, स्वतःच म्हणताय 2 वर्ष वाया गेली. कशात गेली वाया? हे जनतेनं नक्कीच त्यांना हे प्रश्न विचारतील. मी आमदार असताना हे टेंडर काढलं होतं. त्याच्यानंतर मतदारसंघामध्ये सीना कोळेगाव ते साकतपर्यंत कॅनॉलचं काम आपण केलं. तिकडं आंबीपर्यंत केलं. तिथं जे पाणी भविष्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये येणार आहे ते मी आमदार असताना जे काम आहे ते कॅनॉलनी पाणी वाहत प्रत्येक गावातून जाणार आहे. आणि त्या कॅनॉल मध्ये पाणी जात असताना तिथल्या विहिरीला पर्क्युलेशन होणार आहे आणि त्याच्या गावाला पूर्ण 100% त्याचा फायदा मिळणार आहे. परंतु तानाजी सावंत आल्यानंतर हे टेंडर त्यांनी रद्द केलं आणि कॅनॉलच्या ऐवजी पाईपलाईननी पुढे आता पाणी नेलं पाहिजे अशा पद्धतीचं टेंडर काढलेलं आहे. आता तुमच्या शेतातून पाईपलाईन जाणार, ते पाणी तुम्हाला घेता येणार नाही.
एका धरणातून दुसऱ्या धरणात जाण्यासाठी जे पाईपलाईनचं टेंडर त्यांनी काढलेलं आहे, ह्याच्याबद्दल मी आज काही बोलत नाही. ह्याच्याबद्दल शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून पाणी जात असताना कॅनॉलनी जर गेलं तर त्याचं पर्क्युलेशन पूर्ण गावाला होणार आहे, आणि जर कॅनॉलनी किंवा पाईपलाईननी जर पाणी गेलं तर ज्याच्या शेतातून पाणी जाते त्याला सुद्धा त्याचा फायदा होणार नाही. परंतु ह्याच्याबद्दल माझी कसलंच मत प्रदर्शन मी ह्या ठिकाणी करणार नाही. त्याच्याबद्दल मी नंतर स्पेशल एखादं प्रेस घेऊ. ह्याच्याबद्दल शेतकऱ्यांनी विचार करायचे की तुम्हाला काय पाहिजे, कॅनॉलनी पाहिजे का पाईपलाईननी पाहिजे. ह्याच्याबद्दलचा निर्णय आता शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे भूम बस स्थानकाचा. भूम बस स्थानक हे आहे त्या जागेवर झालं पाहिजे. हे 3 महिन्यापूर्वी व्यापारी, पत्रकार, नागरिकांनी निवेदन दिलेलं होतं की आहे त्या ठिकाणीच हे बस स्टँड झालं पाहिजे. तानाजी सावंत यांना 3 महिने होते ह्या लोकांना बोलवून घ्यायला, त्यांच्याशी चर्चा करायला, त्यातून मार्ग काढायला. परंतु त्यांनी कुणालाही बोलवलं नाही, कुणाशीही चर्चा केलेली नाही, आणि अचानक एके दिवशी भूमिपूजनाला आले. मी अशाच पद्धतीचा प्रसंग मी आमदार असतानाचा सांगतो. आपलं सेंट्रल बिल्डिंग गोलेगावला कलेक्टर साहेबांनी तिथं टेंडर काढलेलं होतं. तिथं शासकीय जमीन त्यांना मिळत होती म्हणून मला लोक निवेदन येऊन भेटले. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला गोलेगावला सेंट्रल बिल्डिंग नकोय. त्या लोकांबरोबर शिष्टमंडळामध्ये सामील होऊन मी कलेक्टरकडे गेलो आणि कलेक्टरला गोलेगावचं आपलं सेंट्रल बिल्डिंग कॅन्सल करायला लावलं. दुसरी गोष्ट, तहसील कार्यालय हे देखील लोक म्हणाले आपलं तहसील कार्यालय सेंट्रल बिल्डिंग मध्ये नको, तिथं आपल्याला जायला यायला अडचण येते, आहे हे ठिकाणीच तहसील कार्यालय उभं राहिलं पाहिजे अशा लोकांनी मला सांगितलं. त्या शिष्टमंडळामध्ये मी कलेक्टरकडे गेलो आणि आहे त्या ठिकाणीच आपण आपलं तहसीलचं कार्यालय ठेवलं, वेगळा निधी आणला आणि आहे त्या जागेवरच हे ऑफिस त्या ठिकाणी आपण सुरू केलं. अशी माझी काम करण्याची त्या ठिकाणी पद्धत होती. परंतु ह्यांनी काय केलं, भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की काही लोक चाव्या देतात म्हणून भूमच्या जनतेनं गाव बंद केलंय. भूमची जनता सुज्ञ आहे, स्वयंस्फूर्तीनं त्यांनी ही दुकानं बंद केली होती. कुणाच्या सांगण्यावरनं कोण दुकान बंद करत बी नाही आणि कुणाच्या सांगण्यावरनं उघडत बी नाही. या ठिकाणी त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की चाव्या दिल्या. भाषणामध्ये विकासाचं सांगण्यापेक्षा त्यांची भाषा काय होती, तानाजी सावंत हा उडत्याची मोजणारा माणूस आहे. मला त्यांना सांगायचंय, अरे बाबा तुला जमिनीवर लोकांची भावना काय ही कळना आणि तू उडत्याचं मोजायला चालला. 2024ला हीच लोक तुझी आता माप काढणार आहेत, ही तुझ्या लवकरच लक्षात येईल बाबा. दुसरं काय त्यांनी सांगितलं की निवेदन द्यायला जी लोक आली ती लेझिम खेळत आली होती. लेझिम खेळणं कशाला म्हणतात, लेझिम